रखवाले जमाए दलितों के रखवाले जमाए दलितों के रखवाले। जी राजरत्न जी कॅमेरा सव्वाशेवर टाका. फोटो येणार नाही आहे काही. फोटो येणार नाही म्हटलं आहे काही. धम्मनायक समरशकांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर समता सैनिक दलाचा समता सैनिक दलाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय लोकशाहीचा भारतीय लोकशाहीचा महान क्रांती दिन महान क्रांती दिन विश्राम
बाजूला आहे. बाजूला आहे. समता सैनिक या ठिकाणी पार पडत आहे. मी समता सैनिक दल बडनेराच्या वतीने मार्शल सुनील सारीपुत्ते यांना विनंती करतो की त्यांनी पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण करावं. सावधान. धम्मनायक संरक्षकांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समता सैनिक दलाचा पंचशील ध्वजाचा भारतीय लोकशाहीचा दादा मागे येऊन जा दादा. या ठिकाणी विराजमान होणार आहे. समता सैनिक दल बडनेराद्वारा आयोजित आदर्श बौद्ध संस्कार परिषदेचे सर्व प्रमुख अतिथी व मार्गदर्शक प्रमुख अतिथी पूज्य भक्ते बुद्धघोषजी महाथेरो यांना विनंती करतो की त्यांनी मंचकात यावं, आपलं स्थान ग्रहण करावं. पूज्य भक्ते प्रज्ञाज्योती थेरो बुद्धभूमी नागपूर यांना विनंती करतो की त्यांनी मंचकावर यावं. तसेच आजच्या या परिषदेचे प्रमुख अतिथी विशेष त्यांच्या नातेवाईकामध्ये एक दुःखद निधन झाल्यामुळे त्यांनी काल आम्हाला दूरध्वनी करून याची आपल्या परिसरातील ज्येष्ठ आंबेडकर विचारवंत डॉक्टर बाबा जोगे यांच्याशी आम्ही चर्चा केली व त्यांना आम्ही या ठिकाणी निमंत्रण दिलं आणि अगदी वेळेवर सांगून सुद्धा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम व्यवस्थापक बुद्धभूमी नागपूर बुद्धघोषजी महादेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या परिषदेचे प्रमुख अतिथी डॉक्टर बाबा जोगे
या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये सर्वप्रथम मी स्वागत करण्याकरिता आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी घोगराळे यांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम यानंतर एका रांगेने अवघ्या 1 मिनिटामध्ये सर्वांचं स्वागत करायचं आहे तुम्हाला. कार्यक्रमाला आधीच उशीर झालेला आहे. शेखर रामटेके सर्वांचं स्वागत करा पटापट एका रांगेने. बेले साहेब पी लोणारे प्रकाशजी घोगरे मिश्रा अवघ्या सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीने मी आपला जास्त वेळ घेणार नाही. अवघ्या 2 मिनिटांमध्ये या परिषदेची पार्श्वभूमी व या परिषदेत घेण्याचं कारण आज संत साप्ताहिक व महाराष्ट्रातील या 2 दिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी आम्ही परिषद आली होती. त्याबद्दल अवघ्या 2 मिनिटांसाठी मी मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व गोष्टीचे आकलन करून अत्यंत सोप्या पद्धतीने त्यांनी सर्वात प्रथम जगासमोर मांडणार असे सपने संपूर्ण गौतम बुद्ध या देशाचे पहिले बौद्ध सम्राट इतिहास असो असे सम्राट असो या देशाच्या लोकशाहीचे जनक भारतीय संविधानाचे निर्माते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन. आदरणीय या सगळ्या संस्काराच्या संदर्भामध्ये एक अंमलबजावणी करताना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये असा आमचा मानस आहे आणि त्यामुळेच ते सर्व ठराव त्यानंतर वाचून दाखवते अवघ्या 2 मिनिटामध्ये आणि त्यावर असे बरेच हिंदू टेक्स्टमध्ये संस्कार आहेत. ते सगळे संस्कार आपल्याला या ठिकाणी थांबवायचे आहेत आणि ते थांबवण्यासाठी ती परिषद आहे. ही सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण 56 पासून आतापर्यंत जे होते नाण्यात येऊन फेकले आणि सगळे खूप काय सगळे आता त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीची गरज आहे आणि या गरजेचं भान ठेवून संतांनी हा जो भाऊ आहे हा भाऊ वसंत आहे या ठिकाणी थांबतो. लवकरच अवघ्या 2 मिनिटं फक्त अध्यक्षांच्या परवानगीने जे ठराव आहे ते ठराव आमच्या लग्नपत्रिका छापताना तथागत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पत्रिकेवर छापू नये. कारण त्यामुळे त्या पत्रिकेचा कुठेही पडतात आणि त्याचा अपमान होतो. महान व्यक्तीचा अपमान होतो. म्हणून कुठल्याही विवाह पत्रिकेवर बाबासाहेब किंवा तथागत बुद्धांची प्रतिमा छापू नये. ती मुहूर्त हा होऊ नये असं आम्हाला वाटते. विवाह समारंभाला सणाची करू नये असं आम्हाला वाटते. तसा ठराव घ्यायला पाहिजे. बुद्ध पूजापाठ याच्या हिशोबानेच बुद्ध विवाह हा संपन्न करायला पाहिजे.
विवाह जोडताना कोणत्याही पोट जाती पाहू नये हा सुद्धा एक भाग आम्ही या ठिकाणी ठरावामध्ये टाकलेला आहे. पोट जाती सुद्धा आजकाल आपल्यामध्ये बघितल्या जातात, त्या आजही आपल्याला बांधू नये किंवा त्याचं पूजन करू नये असं मला वाटतं. असं संतांनी करावी हा एक ठरावामध्ये विषय आहे. किंवा दिशा शिवदिशा आहे, हा दिशेचा पाठ घेऊ नये हे सुद्धा केला जाऊ नये असा गृहप्रवेश करताना किंवा गृह बांधताना या बाबी आपण ठरावामध्ये टाकलेला आहे. वाचा मला वाटते म्हणून हा एक ठराव घ्यावा पाहिजे. त्यानंतर पाचवा जो संस्कार आहे मृत्यू संस्कार आहे. मैदानाच्या बाजूला बसून पती किंवा पत्नीला आंघोळ घालणे, हळद कुंकू लावणे किंवा मृतकाची आंघोळ घालत असताना ह्या बाबी आपण करत असतो त्या करू नये. कोणतं सरकार पद्धतीमध्ये अशा पद्धती कुठेही नाही आहे, तर तसा आपण एक ठराव घ्यायला पाहिजे असं मला वाटते. मृतदेहाच्या कपाळावर किंवा गंगा लावू नये, गंगा लावल्या जाते, तोंडात पाण्यात पान कोंडलं जाते ते कोंबड्या लावू नये किंवा गंगा लावू नये. तसेच बैठाच्या अंगठ्याने आपण पाहतो की पत्नीचे कुंकू पुसणे हा सुद्धा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. पुसू नये, तिच्या बांगड्या करू नये किंवा गाठी करू नये, तिच्या इच्छेविरुद्ध विद्युतीकरण करू नये असं आम्हाला या ठराव घेताना वाटत आहे. तेव्हा आपण या सर्वांवर चर्चा करावी ते किती योग्य आहे आणि कुटुंबातील कोणाचे निधन झाल्यानंतर केस कापू नये असे काही गोष्टी या कारणाने आहे त्या कारणाने सोडायचं नाही. या ठरावावर आपलं मत, आपलं जे काही वैयक्तिक मत आहे, आपल्याला काय वाटते या ठिकाणी आम्ही जाणून घेणार आहोत. प्रत्येकाकडे आमचा कार्यकर्ता माहिती होती आणि त्या ठरावानंतर हे समाजामध्ये लागू करण्यात ही सर्वांची जबाबदारी आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे. यानंतर मी आजच्या या उद्घाटन सोहळ्याचे सन्मानाने उद्घाटन समता सैनिक दलाचे केंद्रीय सहसंघटक मार्शल सुनील सारीमुक्त यांना विनंती करतो की त्यांनी उद्घाटनपर आपले मनोगत या ठिकाणी मांडावं. कुठलाही कार्यक्रम सुरुवात करत असताना आपल्या सभेचं आपण अनुकरण करतो, आपल्या संस्कृतीला जोपासतो, तेव्हा आपण आपला जो बौद्ध संस्कार आहे त्याचं परिपालन करत असताना कुठलाही कार्यक्रम करत असताना सर्वप्रथम त्यांच्या परिस्थितीला आपण करत असतो. आजच्या या प्रसंगी सर्वांनी आपापल्या पायातील चप्पल जुने बाजूला ठेवले. त्यानंतर ज्यांनी डोक्यामध्ये टोप्या घातलेल्या असतील त्यांनी काढून ठेवले आणि त्यानंतर आपले दोन्ही हात सामोर ठेवून आणि मी जसं म्हणे त्यानुसार आपण सर्वांनी त्याला त्याचं उच्चारण करायचं. नमो
दिया था। उनके बच्चा हमारा एक सरदार अशोक, जिन्होंने अपने दोनों बच्चों को ज्ञान के लिए, उसके प्रचार प्रसार के लिए श्रीलंका भेजा था। संघमित्रा महेंद्र, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, इन तीनों प्रेरणाओं को मैं अभिवादन करता हूँ। माता रमाई, माता विदिशा, माता यशोदा, इन प्रेरणाओं को भी अभिवादन करता हूँ। वैसे भी भंडेरा जो है, आज इस मंच पर आदर्श बौद्ध संस्कार परिषद के लिए उपस्थित आदरणीय पूज्य भंते प्रज्ञाज्योति तेलोक और तमाम भिक्षुसंघ ने मैं नमन करता हूँ, वंदन करता हूँ। और आज हमारे बीच में उपस्थित आदरणीय डॉक्टर अमन गवई सर, संदीप राव सर, जो सरकार से निकल के आज का दिन बड़ा महत्वपूर्ण है। आज के दिन परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, जिन्हें हम हमारे मसीहा कहते हैं, उनका जब बचपन देखते हैं हम लोग, स्कूल में जाते थे तब गायकवाड़ के यहाँ काम करने वाले ये अछूत है, पास ही नहीं है। 50-60 लोग हाथों में लगे वक्त बाबा साहब प्रश्न खड़े करते हैं, सब एक साथ आवाज देते हैं, हाँ बाबा। एक छोटी सी कहानी है। एक माँ अपने 5-6 साल के बच्चे को लेकर नदी के किनारे निकल पड़ी है। बाबा साहब ये कहते हैं कि किसी भी समाज में उस महापुरुष ने स्थापित की हुई संस्था संगठनों को उन्होंने ऊर्जा के शक्ति के संदर्भ में और ऊर्जा का उपयोग जो है हिंसा के तौर पे करने के संदर्भ में बड़ा अच्छा विवेचन किया था। और ये ऊर्जा जो है वो अम्बेडकर आंदोलन की जब निकल पड़ी, सब दुनिया में उसका नाम ब्लैक पैंथर के ऊपर दलित पैंथर ऐसा नाम रखा गया। और मगर दलित पैंथर की स्थापना होने के बाद ही राजा भाऊ ढाले थे, उन्होंने एक लिखा था कि जाहिरनामा या नामा जाहिर, यानी रिट कागज कहते हैं। मुझे बताइए, जिस इंसान ने 2500 मुसलमानों को काट डाला, अरे ऐसे कैसे नेता पैदा किया? ये हाथ छुड़ाने का सिलसिला जो है धीरे धीरे बढ़ते बढ़ते बहुत खास किस्म को इधर उधर आ रहे हैं। कोई मनसे में जा रहा है, कोई शिवसेना में, कोई कांग्रेस में, कई इधर उधर भागम भाग मची है। एक छात्र ऐसा नाम आने लगा, बोलता है रोहित वेमुला। हमारे बीच का एक बच्चा जो था, जो पीएचडी करने के लिए एक स्टूडेंट ने किया था, जो मेहतर समाज से था, जो डुक्कर को पाल उसके एक कहते थे, डुक्कर पालते थे उसके माँ बाप। वो पीएचडी का पहला लड़का मद्रास से निकल के यूनिवर्सिटी में आया था। 2 साल तक उसको गाइड नहीं मिला। तो ऐसा 320 हेड ऑफ डिपार्टमेंट है उस हैदराबाद यूनिवर्सिटी में। 320 हेड ऑफ डिपार्टमेंट से 240 ट्राइब्स है। और यूजीसी के रूल्स ये कहते हैं कि एक गाइड के पास 2-4 विद्यार्थी होना चाहिए। ग्रामीणों के पास 1-2 विद्यार्थी पीएचडी के, और हमारे एससी एसटी जो गाइड है उनके पास 8-8, 10-10 विद्यार्थी गाइड कर सकते हैं। और ये ऐसे इसमें रोहित वेमुला जो है अच्छा एक स्टूडेंट जो कहता है मैं लिखना की शुरुआत के लिए हमारे बच्चे जो है आज देश के कोने कोने में विदेशों में जाते हैं। कोई इंजीनियर बनता है, कोई डॉक्टर, कोई साइंटिस्ट, सभी जगह जाते हैं। और आज एक ही रोहित वेमुला नहीं, आईआईटी के बीच में फ्रंटलाइन में एक रिपोर्ट, आप अपने बच्चों को बिहार में लेके जाइए। संस्कार ये कैसे? आप अपने बच्चों को आंदोलन में लेके जाइए। आप अपने बच्चों को बाबा साहब का साहित्य, तथागत के विचारों से को अवगत कराइए, तब कई संस्कार हो गए। और सबके ऊपर शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध भगवंतांनी योग्य तऱ्हेने समजावून सांगितलेला, विद्वान लोकांना समजण्यासारखा, निर्वाण पदापर्यंत पोहोच करण्यासारखा त्याचा तो सद्धर्म आणि ज्याची भगवंतांनी निर्मिती केली, जो सुमार्गाने चालणार आहे, उचित मार्गाने चालणार आहे, न्याय मार्गाने चालणार आहे, असा तो त्यांचा पवित्र श्राप सांगतो।
या तीन रत्नांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो आणि मला बाहेर जायचं आहे, तरी परंतु आयोजकांनी मला इथे निमंत्रित केलं, परंतु मी माझ्या वतीनं आपल्या या आदर्श बौद्ध संस्थान परिषद महास्तवीर यांना मी माझी भेट देत आहोत, कारण मी इथलाच आहे. मी त्याला भेट देत आहोत. त्यांनी आपल्या इथं मनोगत व्यक्त करावं, उपस्थितांना आशीर्वाद द्यावा. ठराव मांडलेले जे वाचून दाखवले त्या ठरावाच्या संदर्भामध्ये ज्यांना कोणाला काही आपले ग्रंथ वाचक आहेत जे फील्डमध्ये जाऊन प्रत्यक्ष काम करतात, बौद्धाचार्य आपले ग्रंथ वाचक या क्षेत्रातले धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे, बौद्ध विहार समितीचे काही पदाधिकारी ज्यांचा डायरेक्ट संबंध या सगळ्या काही बोलायचं असेल तर तथागत डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन. प्रकाशजी खोब्रागडे यांनी जे या समता सैनिक दलामध्ये ठराव म्हणजे आदर्श संस्था बौद्ध संस्कार यामध्ये ठराव दिलेला आहे, ते ठराव आणि चांगल्या तऱ्हेने आहेत, परंतु काही त्या ठिकाणी जे काही संस्कार आहेत त्या संस्कारामध्ये मला तरी वाटते की म्हणजे नेमकं त्या ठिकाणी होते. तर मी समता सैनिक दलांना मी असं सूचित करतो की ज्या ठिकाणी म्हणजे निर्वाण होते म्हणजे निधन होते आणि त्या ठिकाणी जेव्हा पुरुष असला तर त्या ठिकाणी महिलेला बोलावतात आणि तिला सुद्धा हळद कुंकू लावतात आणि तिच्या त्या बांगड्या वगैरे तोरड्या वगैरे तोडतात. हे बरेचशा ठिकाणी मी स्वतः असं नाकारण्याचा प्रयत्न केला, परंतु ते होऊ शकत नाही आणि तिथे एकटं असलं तरी होऊ शकत नाही. तर समता सैनिक दलाचे कार्यकर्ते जर त्या ठिकाणी असले तर मला असं वाटते की ते होऊ शकेल. आणि जो रुपया वगैरे जे कपाळावर ठेवतात तो सुद्धा कितीही जरी म्हणलं तरी हे आपले जो समाजाचे लोक आहेत हे लोक म्हणजे त्याला तोडण्याचा प्रयत्न करत नाही. याबद्दल समता सैनिक दलाने समोर यावं अशी माझी इच्छा आहे. जर एकट्याने प्रयत्न केला तर यामध्ये वादविवाद निर्माण बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत, परंतु जर सामूहिकरित्या बोधिसत्व परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उपस्थित भिक्खू आणि भिक्खुनी संघ यांना त्रिवार वंदन. जन्मापासून तर अंतिम संस्कारापर्यंत समता सैनिक दलांनी जे या ठिकाणी जे प्रश्न ठेवलेले आहेत. सुरुवातीला आपल्याला पहिल्यांदा मानसिक स्थिती बदलावी लागेल आणि त्यांच्या मनातली जी भीती आहे ही त्यांच्या मनातली भीती दूर करावी लागेल, तेव्हा कुठे हे परिवर्तन होऊ शकते. सुरुवातीला ज्याच्या घरी माणूस मरतो तर जेव्हा कपडे घ्यायला जातात लोक तर तिथून दारूपासून सुरुवात होते. आता त्या दारूपासून सुरुवात होते आणि जेव्हा स्वप्नी माणूस सांगतो तेव्हा त्याचं कोणीच ऐकत नाही. मी एकदा आमचे मेलचाळीमध्ये एक मयत झाली तर त्या माणसाला वाटलं की स्वप्नी माणूस आहे याच्याजवळ पैसे द्या. जेव्हा पैसे द्यायला गेलं माझ्याजवळ दिले आणि कपडे घ्यायला वगैरे जातो आपण, कोणी गवऱ्या घेतात, कोणी इंधन घेते, कोणी हार घेतात. तर म्हणजे कोणत्या भंतीने जवळ पैसे दिले, आता तो दारू प्यायला देईल काय आपल्याला. आणि याच्यातले जर पैसे तुम्ही दारू प्यायला घेता तर मेलेल्या माणसाच्या परिस्थिती त्याच्या घरची काय परिस्थिती आहे तर याचा विचार करत नाही. मग मरणावरून आल्याच्या नंतर फुलं हार टाकण्यापासून तिथे तर एखाद्याला म्हणतो बाबू हे आता बंद करा, हे कपाळाला टिळा लावणं बंद करा, बांगड्या फोडणं बंद करा. तर काय म्हणते युवराजने लोक सांगतो हे पण तो जुनं सोहळा म्हणते आपल्याला, नवीन धडा म्हणते. माझ्यावर असे प्रसंग आले, एखाद्याला मला मेलेल्या माणसाला विसावा खायला पाहिजे, तो पहिले थकला होता, आता तो वरत गेला, आता काय तरी थकवा विसावा पाहिजे. तुम्हाला काय समजते राजोबाने डाव्या पायाने झटका मारावा लागते तेव्हा मग त्याचा जीव स्वर्गात जाते. ही तो स्थिती आहे. तर खरोखरच या तुम्ही ठेवलेल्या सर्व प्रश्नाला माझं समोर
पाणी टाकू नको, आता पाटापर्यंत पेला पण आता पेत नाही, तरी म्हणजे तुम्हाला काय समजते? शेवटी त्याने एका जणानं माबाप दारू पेत होता म्हणे, दारू आणली, दारू पाजली, माहिती ती आणि उरलेली दारू म्हणे त्याच्यात ठेवून द्या. तर हे प्रश्न कसे घडले आणि म्हणून याच्यातून परिवर्तन सर्वांची या समता सैनिक दलाची अशा कार्यक्रमामध्ये थोडी उपस्थिती राहून याला सहकार्य केलं तर हे निश्चित होऊ शकते असं माझं मत आहे. काम करायचं हे दोन्ही बाजूने करायचं आहे आपल्याला, एका बाजूने हे काम करून चालणार नाही. आणि राहायला प्रश्न मानसिकता बदल या परिषदेचं उद्देश अशी परिषद आहे केली का, पण हे सगळं आपल्या घरचं आहे, आपल्या घरची गंदगी आपल्याला साफ करायची आहे. त्याच्यामुळे आपण दुसऱ्यावर कोणाला एकत्र दोष देऊ नये, याला सर्वच आपण बरोबरीचे जबाबदार आहोत. भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व जमलेले बौद्ध उपासक उपासिका तसेच वंदनीय भिक्खू संघ यांना सुद्धा माझा त्योहार वंदन. आज आपण आदर्श बौद्ध संस्कार परिषद या कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थित झालेलो आहोत. तात्पर्य हे आहे, बदलायची गरज ही आहे, आपण मेल्यानंतर काय करतो हे नाही. त्यासाठी जर समजा बाईच्या हातातील बांगड्यात तिचा नवरा गेल्याच्या नंतर जर सोडायचा असेल तर तिच्या हातातील बांगड्या घालतात कशाला? जर समजा त्या बाईच्या गळ्यामध्ये जर समजा मंगळसूत्र तोडायचं असेल तर ते मंगळसूत्र ते घालून काय फायदा? ते काळं मणी जे आहे ते मणी न घातलेले पण. ह्या जर गोष्टी होत असेल किंवा ह्या जर गोष्टी आपण बदलायचं असेल तर आपल्याला मेन आपल्याला इथून सुरुवात करायला लागेल. म्हणजे पाण्याच्या बिडापासून आलं, मग ते 15 रुपयापासून आलं. सैनिक दलाचे कार्यकर्ते जर आपल्याला काही मदत करतील तर अशी माझी सुद्धा अपेक्षा त्यांच्याकडून असल्या प्रकारची आहे. बाकी मी आलं तर काही आता बोलणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. परिवर्तनाची भाषा वारंवार सभांमधून मांडल्या जात होती, परंतु हा ऐतिहासिक कृती कार्यक्रम घडण्यामधून यावर्षी सुरुवात झालेला आहे आणि तो बरोबरच आपल्याला समाजामध्ये ज्या काही वाईट रूढी आहे, परंपरा आहेत, त्या आपल्याला थोड्याफार नाही संपूर्ण नष्टच करायचे आणि ती कुठून तरी सुरुवात झाली पाहिजे. आता आपण समोर गेलो, ज्या वार्डामध्ये मी राहतो किंवा तिथे जिथे बोलावलं होते तिथे आपण गेलो तर या गोष्टीला आपण बंधन घालणं आणि आपल्यासमोर काही कोणी असं बोलायचं धाडसही करत नाही आणि बोलायचं धाडसही केलं तरी आपण तेवढ्या धाडसाने त्याला ते गोष्ट समजून सांगण्याचा प्रयत्न जर केला तर या गोष्टीला बंधन होतं. जसं बायांनी बायांच्या मागण्या पडू नये, कुंकवाच्या नंतर तो रुपया बंद असावा, त्याच्यानंतरच्या ज्या काही विधी आहे जुन्या पुराण्या मरताना काय करतात की ते रॉकेलच पिकवत राहतात. आपल्याकडे रॉकेल प्रथा नाही आहे. जर पावसाळा असेल, आता चांगल्या ठिकाणी शहरामध्ये खूप चांगली व्यवस्था आहे माहितीची, तर तिथे रॉकेलला टाकता आपण सुगंधित असं वस्तू मिळतात, त्या आपण वस्तू विकल्या पाहिजेत राळसारख्या म्हणजे राळेमधून तो आग लवकर जळते, अशा प्रकारची प्रथा आहे. रॉकेल हे अशुद्ध प्राणी आहे, ते जलशील आगीनं पेटवायचं अशा पद्धतीचं. दारूबद्दल यांनी मोहापो केला. दारू आपल्यासमोर दिसली तर आपण आपल्या 10 लोकांना जवळ करून त्याला बंधन करू शकतो आपण. अशा पद्धतीनं आपण आपल्यापासून सुरुवात जर केली, मला याचा बराचसा अनुभव आलेला आहे, आम्ही रोखलेला आहे आणि त्या गोष्टीला आता चालना पण मिळालेला आहे. रुपयाला बऱ्याच ठिकाणी सोडलेला आहे. हळदी लावण्याचा जो प्रकार आहे तो हळद आणि कुंकू वगैरे लावून त्या बाईला नवऱ्यासोबत बसवतात गेल्या माणसासोबत, ती प्रथा आपण बंद केली पाहिजे. कुठलीही गरज नाही याची. अशा पद्धतीनं आपण जे एक ऐतिहासिक सांस्कृतिक प्रबोधनात्मक वाटचाल केलेली आहे त्याला आम्ही आमच्या परीनं नक्कीच यशस्वी करण्यासाठी आपल्या पाठीशी तथागत भगवान बुद्ध, तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सम्राट अशोक या सर्व महामानवांना माझे त्रिवार वंदन. आणि समता सैनिक दलाच्या वतीनं जे वृत्ताच्या बद्दल जे कार्यक्रम तयार केले ते खूपच त्यांचा उपक्रम चांगला आहे आणि त्या उपक्रमाला माझा पूर्ण स्वीकार करते मी आणि त्यांना धन्यवाद देते की त्यांनी हे चांगले उपक्रम राबवले आहे.
जय हिंद. सर्व पूजनीय बंधूजी आम्हाला वंदन. समता सानिध्य लवकर एक त्यांनी जो आदर्श बौद्ध संस्कार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी जे ठराव तयार केलेले आहे ते मला मान्य आहे आणि माझ्या धर्मोपा संघाला सुद्धा मान्य आहे. आणि असे संस्कार आपण प्रत्येक मौलातल्या लोकांनी काही जे प्रतिष्ठित लोक असतात त्यांनी त्याचा पुढाकार घ्यावा आणि त्या लोकांना समजून सांगावं की बौद्धाचे संस्कार कसे आहेत याप्रमाणे आपण त्याची चालीरीती ठेवल्या पाहिजे आणि अन्यथा ज्या जुन्या रूढी आहेत त्या आपण मोडून टाकल्या पाहिजे. हेच माझं कर्तव्य आहे. हे आपण समजून ह्या चालीरीती आपण सुरुवात करायला पाहिजे. मी या ठरावाला मी अनुमती देतो आणि मी स्वीकार करतो. धन्यवाद. जय हिंद. असा एक ठराव या ठिकाणी आलेला आहे. त्यांनी आशीर्वाद द्यावा. लग्न लावण्याचं काम न करता ते काम बौद्धाचार्याकडे जाऊ द्या. ते डिपार्टमेंट जरा तुमचं सोडा, जरा डिपार्टमेंटच राहतो अशी एक सूचना या ठिकाणी आलेली आहे. असा एक ठराव आमच्या केंद्रीय संघटनेतर्फे केंद्रीय कार्यकारिणीच्या मार्फत या ठिकाणी आलेला आहे. बौद्ध भिक्खूंनी आशीर्वाद द्यावा, लग्न लावलं. आणि परित्राण पाठच्या संदर्भामध्ये एक ठराव आलेला आहे की परित्राण पाठ म्हणजे ज्या काही गाथा असतील त्या पूर्ण 5-50 गाथा या 100 गाथा जेवढ्या काही असतील ते नॉनस्टॉप म्हणण्यापेक्षा आणि त्याचा कुणालाच काही अर्थ न समजण्यापेक्षा धम्मदेशमध्ये एक गाथा म्हटलीच चालेल, परंतु मुद्देसूदपणे बुद्धाचं जे काही मार्गदर्शन आहे, जो मार्ग आहे अशा भाषेमध्ये त्यांनी धम्मदेशना द्यावी. नॉनस्टॉप कॅसेटसारखी कुठली परित्राण पाठ आता तर नवीनच प्रकार आला काय आमच्या मुलांचे विहार समितीचे अध्यक्ष या ठिकाणी आहे. त्यांनी आहे परित्राण पाठ एक गाथा म्हटले तरी होते आणि 100 म्हटलं तरी या सगळ्यात महत्त्वाचं एकच घटक आहे. 1956च्या ज्या लोकांनी आपल्या घरातील देवदेवता सगळं भेटून दिलं ती जर मानसिकता तुम्ही आम्ही सगळ्यांनी आम्ही सहज होते आणि ती मानसिकता आठवतो तेवढंच पाहिजे ना. बाकी एवढी जर मानसिकता आपण 56च्या त्या लोकांची जर आपण अंगात आणली ते होऊ शकते. नाही तर काल ते मुख्य यायचे शिकले नाही ते त्यांनी एवढ्या ताकदीने फेकून दिलं. आम्ही सगळं शिकले, आम्ही सगळे पैसे वाटले, आम्ही सगळ्या बाबतीत सगळे भाषणं ऐकलेले, पुस्तकं वाचलेली ना ते अनुभव आणि त्याचा अनुभव वेगवेगळ्या पद्धतीने काढतो. याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं ती ताकद आला आणि बाबासाहेब जे हातीस आहे एका हाकेला होऊन दिले आणि सगळ्यांनी आपलं पद्धतशीरपणाने सगळं फेकून दिलं. तसं आपल्या समजा सैनिक दलाच्या या हाकेला होऊ द्या आणि सगळं संपून टाका. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देते. त्याच्यावर एकच औषध आहे 56ची मानसिकता. जय हिंद. बौद्ध संस्कार पार पडतात आणि भिक्खू संघ यांच्यामध्ये जर समन्वय साधला गेला तर खऱ्या अर्थानं आजची परिषद सफल होईल असं मला वाटतं. धन्यवाद. आयोजित या परिषदेमध्ये ज्या काही चांगल्या बौद्ध संस्कृतीच्या गोष्टी आहेत त्या पुढे नेताना निश्चितपणे त्रास होईल, परंतु याचा अर्थ आम्ही थांबावा असा नाही. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत या गोष्टीसाठी निश्चितपणे समाजापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आणि अपेक्षित जे संस्कार आहेत ते माझ्यापासून सुरुवात झाली पाहिजे, स्वतःपासून सुरुवात झाली पाहिजे. म्हणजे निश्चितपणे त्याचा परिणाम सर्वांपर्यंत पोहोचेल. बौद्ध धर्मात ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचा स्वीकार करणं थोडा विलंब होत आहे, परंतु शेवटी विज्ञानाशिवाय पर्याय नाही हा तथागत भगवान बुद्धाचा धर्म आहे आणि तो निश्चितपणे स्वीकारल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. धन्यवाद. जय हिंद. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित पूजनीय भिक्खू संघ आणि आर्याजी आणि या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक श्रद्धा संपन्न उपासिका बापालिका इतर संपूर्ण सज्जन वर्ग, आज 20 मार्च परिषद
त्याचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं आहे. माझ्या दृष्टिकोनातून आदर्श बौद्ध संस्कार परिषद बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुमचं एक वट हे तुमचं एक वट तुमच्या आई बहिणीच्या आबरूसारखं आहे आणि जो आपल्या आई बहिणीचे आबरू विकतो तो बौद्ध किंवा बाबासाहेबाचा अनुभव होऊ शकत नाही. तो कोणी म्हणून आल्यास असेल तो आंबेडकरी कधीच होऊ शकत नाही. बाबासाहेबांनी संघटनेच्या बद्दल इतके जहाल उदाहरण दिले. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो मी की बाबासाहेब कोकणामध्ये एका खेड्या गावामध्ये गेले आणि खेड्या गावामध्ये बाबासाहेबांचं भाषण होतं. अतिशय भाषणातून ते बोलत असताना त्याच्या आधी बाबासाहेबांच्या कानावर एक कुणकुण आली की समाजामध्ये फूट पडत आहे. समाज हा एक संघ राहू शकणार नाही असल्या प्रकारची परिस्थिती या गावात निर्माण झाली. त्यावर बाबासाहेबांनी एक उदाहरण दिलं. मी 4थ्या वर्गात असताना एक छोटंसं पुस्तक होतं. त्या पुस्तकामध्ये एक कहाणी वाचली. तर बाबासाहेब म्हणतात बंधू आणि भगिनींनो निर्माण होणार आहे त्यात तोपर्यंत संघटनेची तुम्ही कल्पनाच करणं चुकीचे आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये त्याग हा सर्वात महत्त्वाचा आहे. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. बाबासाहेब असेच नाही घडले. बाबासाहेब असे तसे जन्माला आले नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाचे किती उपकार आपण लोकांना राहील याचा आपण विचार थोडासा करायला पाहिजे. नुसतं बाबासाहेबांचे उपकार नाही तर त्यांच्या कुटुंबाचे. बाबासाहेबांचं चरित्र वाचत असताना असं त्याच्यामध्ये वाचायला मिळतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या कुटुंबातील लोकांना असा संकल्प होता की आमच्या कुटुंबात एखादा महान सत्पुरुष जन्माला यावं आणि आमच्या समाजाचं दुःख दैन्य हे वेशीला तो टाळू शकणार यासाठी त्यांच्या कुटुंबाने प्रत्येक पिढीतून एक माणूस संन्यासी बनत होता. प्रत्येक पिढीतून एक संन्यासी बनत होता आणि त्याच्यानंतर कुठं बाबासाहेब जन्माला आला. कारण की ते संस्कार पिढ्यानपिढ्या संस्कार बाबासाहेबांमध्ये होते. अनेक पिढीचे संस्कार होते आणि त्यामुळे बाबासाहेब बोधिसत्व होऊ शकले. आता बरेचसे लोक म्हणतात बोधिसत्व हा शब्द आलेला आहे. बरेचसे लोक असे म्हणतात की बाबासाहेब संघाला शरण जात नाही असल्या प्रकारे बाबासाहेब बोलले होते. मी संघाला शरण जाणार नाही असं बाबासाहेब बोलले होते. दीक्षाभूमी बरेचसे लोक म्हणतात बाबासाहेबांनी धर्मांतर केलं त्यावेळेस बाबासाहेबांसोबत जे 7 भिक्षू होते त्यापैकी 2 भिक्षूंशी माझा संबंध आलेला आहे. त्याच्यासोबत राहिलो मी आणि जे सुमेध होते त्यांची शेवटच्या श्रेणी किंवा त्यांना पॅरेलिस मारला आणि ICUमध्ये ॲडमिट असताना मी थोडी बहुत त्यांची सेवा पण केली. 1995 मध्ये मी त्यांना वर्धेला एक परिषद घेतली होती. धर्मपरिषद 2 दिवसाची तिथे बोलावलं आणि त्यांना त्या बाबासाहेब संघाला शरण जात नाही असे बाबासाहेब म्हणत होते. याच्यावर त्यांना बोलायला लावलं आणि नंतर त्यांना सांगितलं याच्यावर पुस्तक लिहा. तुम्ही जर मरण पावले त्यानंतर खास समाज बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये असलेला समाज बाबासाहेबांच्या विरोधात होता आणि तोच समाज पुढे भिक्खू संघाला खूप त्रास देईल. समाजामध्ये एक दुफळे निर्माण करणार. त्यासाठी तुम्ही हा इतिहास उजागर करण्यासाठी एक पुस्तक लिहा. त्याने मी पाहिलेले बोधिसत्व हे पुस्तक लिहिलं त्यानंतर. तर माझं असं मत आहे की बाबासाहेब जर संघाला शरण जात नाही असं जर आपण म्हटलं तर भगवान बुद्धाचं आगमशास्त्र काय सांगते की जोपर्यंत माणूस बुद्धाला धर्माला संघाला शरण जात नाही तोपर्यंत तो साधा उपासकही होत नाही. मग बाबासाहेब बोधिसत्व कसे होणार? मग तुम्हाला बोधिसत्व बाबासाहेब नव्हते असं सांगायचं आहे का? तुम्हाला काय सांगायचं आहे नेमकं बाबासाहेब संघाला शरण जात म्हणजे? बाबासाहेब असे म्हणतात की हिंदू संन्यासी हा जिवंत असून मेलेला आहे आणि माझा भिक्षू हा मेलेला असून जिवंत आहे. बाबासाहेबांना जो भिक्षू पाहिजे होता तो भिक्षू घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न. मला असं वाटतंय या अमरावतीमधून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या विरोधात एक ग्रस्त होता नाना गवळी आणि त्यांचे ते पिलावळ असायला पाहिजे की जे भिक्षूंच्या चांगल्या भिक्षूंच्या विरोधात जे लोक जातात ही आणि अशा पद्धतीनं जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे हे वातावरण का निर्माण होते की लोकांना असं वाटते पूजनीय भगवंत बुद्ध महादेव
आणि जुने वसंत करुणाशेती आणि येथे उपस्थित भिक्षू संग्रह आणि भिक्षुणी संग्रह आणि या कार्यक्रमामध्ये ज्यांनी असे सर्व कार्यकर्तेगण आणि आपण इथे भगवान बुद्धासमोर टोपी घालता येत नाही. त्या मुलाने दोन्ही मुलांनी एक सेकंद नाही लावलं माझ्याकडे. जसं त्यांची नजर माझ्यावर पडली त्यांनी आपल्या डोक्यातली टोपी काढली आणि अशी लपवून फटकन येऊन त्यांनी मनाचा प्रणाम करून वंदामी बनते. मला तिथे एवढा आनंद झाला. अरे सर म्हटलं माझ्या महाराष्ट्रामध्ये किंवा माझ्या पुऱ्या देशमध्ये एकही व्यक्ती असा जन्मालाच नाही आला आजपर्यंत की जो भिक्षूंना बघितल्यावर तुरंत वंदामी म्हणत असेल या तुरंत त्यांना प्रणाम करत असेल. जेव्हा त्यांचे लहान मुलं आज आम्ही परित्राणाला जातो लोकांकडे लागतं मुलं नाही पूर्ण समाज घडतं हे मला तिथून दिसून आलं. आज आपल्याही भारतामध्ये त्याची आवश्यकता आहे. प्रत्येक आपण विहार बनवतो काय काय नाही करतो पण संस्कार हे कधीही द्यायला तयार नाही. आज आपण निमंत्रित उपस्थित असणारे सर्व पाहुणे मंडळी आणि भिक्षू संघ या महिला भावांनो, विषय माझ्या दृष्टीनं अतिशय गंभीर आहे. याच्यावर व्याख्यान करावं असा तो विषय नाही. तर आपल्यासोबत सरळ संवाद करावा, सरळ चर्चा करावी. व्याख्यान हे एक तत्व असते, एका बाजूने प्रक्रिया आहे आणि संवाद असते. प्रश्न आहेत माझ्या डोक्यामध्ये, काही प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असतील. त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण संवाद करणार, विचाराची देवाणघेवाण करणार. चर्चेला मला प्रश्न की संविधान म्हणजे काय. वस्तुतः संविधान वर्गात शिकवल्या जावं. संविधान म्हणजे काय, संविधान म्हणजे काय आणि या संविधानाचा आमच्या जीवनामध्ये सरळ सरळ संबंध काय आहे. माय होती मी म्हणजे काय केलं अरे एक महाराज पुट्ट आणि या देशाच्या लोकांना
सम्राट